तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता प्रगती आज मस्त छानपैकी गाडी पुसत आहे. कारण पाऊस आलेला आहे. मस्त छोटे छोटे थेंब पडलेले आहेत, जास्त मोठं नाही आहे. गाडी पुसते ना. तर आपण आता आलेलो आहे 4 व्हीलर शिकायला आणि प्रगती मस्तपैकी गाडी पुसून घेते. आणि शिवला आपण आत्ता जस्ट शाळेतून घेतलं, एमॅन्युअल स्कूल. ठीक आहे. आणि तर पाहू शकता आपण खूप दिवसांनंतर ब्लॉग बनवत आहोत. माझ्याकडे छोट्या भिंची छत्री. हो. तर ब्लॉग उशिरा येण्याचं कारण असं की माझे वडील ॲडमिट होते 1 महिना आणि त्याच्यानंतर आता 1.5 महिना झाला वारलेत ते. तर त्याच्यामुळे आपल्याला खूप लेट झालं या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी. आणि आता खूप दुःखाचं वातावरण होतं घरामध्ये. तर वडील वारल्याच्या नंतर वडिलांचा खूप मोठा आधार असतो मुलांना. तर ते वडील वारल्याच्या नंतर काय फील होतं हे ज्यांचे वडील वारले त्यांनाच कळू शकतं. बाकी तर बघा आता प्रगती बसलेली आहे गाडीमध्ये. तर आता गाडी तू इकडे बस प्रगती या साईडला. काय झालं माहिती आहे का, तुम्हाला एक सांगते शुभम, मी गाडी जवळपास 2 ते 2.5 महिने झालेत मी हातात नाही घेतलेली. त्याच्यामुळे मी परत विसरले. परत असं व्हायला नको, एक्सेटरच्या जागी मी ब्रेकवर पाय ठेवायचा, ब्रेकच्या जागेवर एक्सेटर पाय ठेवायचा. आणि एक तर गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे, त्याच्यामुळे मला गाडीची भीती वाटते. पण मित्रांनो पाहू शकता तुम्ही, पूर्ण अख्खा रोड मोकळा आहे. अजिबात कुठे गाडी येणार नाही, काही नाही. कारण हा पूर्ण प्लॉटिंगचा रोड आहे. हे जेवढं दिसतंय हे सगळं अख्खं प्लॉटिंग केलेलं आहे या साईडला, डाव्या साईडला. आणि पाहू शकता पूर्ण अख्खा प्लॉटिंगचा रोड असल्यामुळे हे पहा तिकडे खेळायला वगैरे केले लहान मुलांना. तर शिवला आता तिकडे सोडायचं ते खेळायला त्या घसरगुंडीवर. आणि रोड पाहू शकता पूर्ण टोटली मोकळा आहे, त्याच्यामुळे काहीच काळजी करायचं कारण नाहीये. तर चला आता प्रगती तू या साईडला बस, तुला आपण गाडी शिकवू. तर गाईज आमच्या गाडीत आज खूप सुंदर झाला होता. आणि आज आमचा छोटा वर्कर झाला होता. तर ते परफॉर्मन्स बघायला किंवा त्याचा ड्रेस युनिफॉर्म बघण्यासाठी टीचर लोकांनी लगेच युनिफॉर्म चेंज केला. त्याच्यामुळे नाहीतर आज छोटा वर्कर तुम्हाला बघायला मिळाला असता. इतका सुंदर दिसत होता. पण हे बघा त्याच्या गालाला मी टिक्का लावला होता, इथं 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 आणि इथं गंध लावला होता छानपैकी. आणि शिव इतका सुंदर दिसत होता. ते कपडे खराब व्हायला नको म्हणून त्यांनी काय केलं, पावसाचं वातावरण होतं, सगळं चिखल झाला होता, राडा झाला होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, अर्धा 1 तास त्यांनी फोटो व्हिडिओज घेतले. त्यांना वारकऱ्याच्या स्वरूपामध्ये सगळं छानपैकी सजवलं होतं. पण त्याच्यामुळे काय झालं की कपडे चेंज केली लगेच त्यांची. कारण शाळेचे कपडे आज पीटी होतं, पीटी असल्यामुळे त्याला छानपैकी पीटीचा युनिफॉर्म त्याच्या बॅगमध्ये टाकायला सांगितलं होता मॅडमनी. मग बॅगमध्ये टाकून दिलं, तर मग तो चेंज केला त्यांनी. त्यांचं 1 तासाचा त्यांचा इव्हेंट झाल्याच्या नंतर. शिवचा आंब्रेला बघा आणि एकाच दिवसात तोडली. पण हो 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 ठीक आहे, हो तरी पण दाखवू दे ना आईला, काय प्रॉब्लेम येतो. शिवला आंब्रेला आणली मी पुण्यातून 250 रुपयाला, छोटा भीमची. तर प्रगती पटकन या साईडला ये. आता गाडी धुकं यायला लागले. ठीक आहे शिव उतर बळा. जा लवकर तू. अरे हँडल तर मी आता गाडीतनं खाली उतरलेलो आहे आणि प्रगतीला बसवतो आहे. रेडिओ सिटी. चलो तुझी आई ह्याला जोर दाब आणि थोडं खाली घे हळूहळू. आणि हे आता स्टार्टिंग सगळ्यात सुरुवातीला. आता तिथं बटन स्टार्ट केलेलं आहे मी ऑलरेडी. ठीक आहे. तर आता तुला फक्त काय काम आहे, ब्रेकवर पाय ठेवायचा आहे तो मधला. ह्याला एकच आहे. आता चप्पल काढली तरी चालेल, कारण घसरू शकते. हा मग काय कर, डाव्या पायाने कधीच काय करायचं नाही. डावा डायरेक्ट साईडला ठेवून द्यायचा. राईट साईडचा पाय, उजव्या साईडचा पाय आता ठेवला. आता काय करायचं, तो ब्रेक आहे आणि तो पलीकडला ॲक्सिलेटर आहे, बरोबर. आता पहिली सुरुवात आपल्याला काय करायचं, ब्रेक दाबलेला आहे. आता हे दाबलंच नाही, फक्त पाय ठेवलाय. ब्रेक दाब, ओके हे मी सांगते तुला. आणि न्यूट्रल आहे गाडी. आता काय करायचं, डायरेक्ट बटन स्टार्ट करायचं. कर स्टार्ट. हां स्टार्ट. हां झालं. आता काय करायचं, ब्रेक सोडायचंच नाही, ब्रेक तसंच दाबून धर. हे हँडब्रेक खाली घे. बस. आता गिअर टाक पहिला मागे.
पहिला गिअर म्हणजे ऑटोमॅटिक गाडी आहे आपली, त्याच्यामुळे फक्त मागं टाकायचं, दुसरं काहीच करायचं नाही, गिअर का टाकायचं नाही, काहीच नाही, फक्त हळूहळू ब्रेक सोडायचा आणि स्टेअरिंगवर लक्ष ठेव. हळूहळू ब्रेक सोड, हळूहळू 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 सोड, एकदम नाही. हां जाऊ दे हळूहळू जाऊ दे, हळूहळू जाऊ दे ना, जाऊ दे. तू काय ब्रेक दाबूच नको. हां जाऊ दे. पप्पा ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक असते गाडी. ऑटोमॅटिक आहे का? जाऊ दे, मस्त सरळ जायचं, काही टेन्शन नाही. हळूहळू घे, हळूहळू घे. फक्त थोडंसं काय झालं माहिती का, भरपूर दिवस झाले गॅप पडले त्याच्यामुळे भीती वाटली, बाकी काही नाही. हा ते तर वाटतच असते, पण काही टेन्शन घ्यायचं काम नसते. हळूहळू हळूहळू आपलं जाऊन द्यायचं. आणि छानपैकी आता गाडी चालवत आहे प्रगती, पाहू शकता. आता आपण काय करू, AC पप्पा लावू, वावर दाखव. कारण पप्पा वावर दाखव. नाहीतर AC लावण्यापेक्षा आपण काय करू, काचा खाली घेऊ, हा बरोबर. म्हणजे काय होईल, धोका येत नाही आतमध्ये गाडीमध्ये. पप्पा तिकडली काच खाली घे प्रगती. पप्पा वावर दाखव, वावर. जाऊ दे ना, जात चालता चालता नाही बाबा, घ्यायचं. भीती वाटते. नाही काय नाही, अरे काही नाहीच आहे ना इकडं. काय तू काय बोलाव, तुला तुझ्या साईडची ही काच असेल ना, ती हां ती पलीकडं. हां हे बघ, एक लक्षात ठेव, तुझी साईड ही पलीकडली बरोबर, ही अलीकडली. हे चार बटन आहेत बरोबर. आता 4 बटन आहे, याचा अर्थ हे उजव्या साईडचं तुझं बटन आहे, हे माझ्या साईडचं बटन आहे, हे मागच्या साईडचं पलीकडलं, आणि हे अलीकडलं बटन आहे. कारण भरपूर दिवस झाले आता. नाही, दिवस जरी झाले तरी तू लक्ष ठेवायला पाहिजे. हा असं नाही की पप्पा वावर दाखव ना. तुला वर्षांनी जरी हातात घेतली गाडी तरी चालवता आलीच पाहिजे. इमर्जन्सी कशी चालवणार मग तू, असं आहे ना. समजा इमर्जन्सी काय असेल तर त्यावेळेस तुला गाडी चालवायची, जवळ कसं चालवणार तू, असं आहे ना. तर मस्त जाऊ द्यायची, का जमली की गाडी चालव, काय प्रॉब्लेम येतो. फक्त थोडंसं रोडनं चालते, पण आता समजा ट्रॅफिकमध्ये जर नाही जमलं तर त्याला खूप नाही, प्रॅक्टिस ट्रॅफिकचा तर विषय लांबचा आहे. तुला आता गाडी पहिली परफेक्ट करून घे, आहे का नाही शिव, बरोबर ना शिव. हा बरोबर. तुझं काय म्हणणं आहे या गोष्टीवर. माझं म्हणणं आहे की आई चांगली गाडी शिकव अजून आणि मला कुठं फिरायला घेऊन जाऊ. कुठं. लोक वा वा वा, छान छान. आणि मित्रांनो पाहू शकता इकडे किती छान वातावरण आहे, आणि इतकं मस्त वाटतं ना इकडे गाडी शिकायला. हे माझं खेळायचं ते पुढे. हां हे खेळायचं त्याचं ते घसरगुंडी. तर शिवला आपण तिथं उतरू, तो शिव खेळत बसन. नाही नाही, त्याला खेळायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण साप आहे, भीती वाटते. काही नाही. कसं नाही. पाहू शकता किती छान आहे खेळायचं त्याचं. घसरगुंडी आहे, झोका आहे, मस्तपैकी. गेट नंबर. खुलेलं आहे, गेट खुलेलं मी हां गेट पण उघडच आहे, खेळ खेळ, काही प्रॉब्लेम नाही. पप्पा ह्याच्यात कधीच नो एंट्री केलेलं असतं. म्हणजे ह्याच्यात कधीच नो एंट्री लिहिलेलं असतं. हा का, हा अच्छा. आता इकडून पुढं घे प्रगती गाडी या साईडला, आणि रिवर्स टाकायची इथं या साईडला मागे. आपण दरवेळेस तू चालवत होती तसंच. पण आता तसं नाही रे, असं नाही, असं नाही, असं नाही. थोडं विसरलं असं जाऊ दे ना पुढं. असं कसं विसरते तू, माइंड शार्प ठेवायचं माणसाचं. पप्पा हिथं हिथं. असं कचकन ब्रेक. आणि तू सगळ्यात पहिली मोठी चूक काय केली पा, तू डाव्या साईडने ब्रेक दाबलाय, हे सगळ्यात चुकीचं आहे. तुला काय सांगितलं, डावा पाय कधीच वापरायचा नाही. ते नाही, हे नाही, ते नाही, काहीच कारण नाही. मी इथं उतरू का? इकडं वळव प्रगती, इकडं गाडी वळव. इकडं जर गेली तर तुला तिकडं ठोकायला लागेल ना, इकडं वळव. हां मग पैसे कोण देणार गाडी? मग आपल्याकडे इतके पैसे नाही. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. आता रिवर्स घे, चल. चल रिवर्स घे. आणि दमान. पुढे घे. हा पडला रिवर्स. आता ह्याच्या कॅमेऱ्यात बघ. आणि काय इथं आलं ना, टेव टेव वाजलं ना, टेव टेव वाजलं ना, तर समज की गाडीच्या मागं काहीतरी आहे. ठीक आहे. बरं. आता एक इकडं वळवायचे. जाऊ दे अजून थोडी मागं, जाऊ दे थोडी मागं अजून, जाऊ दे, जाऊ दे मागं, जाऊ दे मागं. सोड ना पटकन. हां सोड, बस. आता पूर्ण माझ्या साईडला वळवते स्टेअरिंग, पूर्ण माझ्या साईडला वळव, पूर्ण फुल. हां आता जाऊ दे मागं, डायरेक्ट जाऊ दे मागं, जाऊ दे मागं, जाऊ दे. काय नाही, ते छोटंसं झाडाची फांदी, जाऊ दे मागं, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, काय नाही प्रॉब्लेम, जाऊ दे. चल जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. बस आता गिअर काढतो. गेर लाईट आता वाढव. पुढे घे, पुढे घे. हां
थांब थांब मी लाईट वाढवतो ते. थांबा मला. थांब थांब ती लाईट वाढवतो शेवटीची लाईट कमी झाली डिस्प्लेची. ॲटोच आहे बरोबर आहे. पप्पा मला इथं सोडा ना खेळायला. हां चल उतर. थांब त्याला उतरू थांब त्याला उतरू दे प्रगती. नाही नाही काय नाही काय भीती. आणि मग कुणी नसलं तर चांगलं आहे ना उलट. नाही नाही घसरगुंडीवर काय नाही नाही हो काय. हो बघतो. हां, सावकाश कर. हां, आवाज बाय बाय. बाय मित्रांनो. चला जाऊ दे आता वळव. पूर्ण वळव ना पूर्ण वळव ना. थोडी भीती वाटते. नाही नाही भीती तू हे बघ भीती काढल्याशिवाय तू गाडी शिकणार नाही. आणि भीती जर घेत राहिली की झालं मग संपलं. बाय बाय. सरळ कर गाडी. तर पाहू शकता शिव तिथं खेळायला गेलेला आहे मस्तपैकी घसरगुंडी. बाय बाय. दमाने जाऊन द्यायचं काय टेन्शन नाही. घाबरायचं काही म्हणजे काहीच कारण नाही. कारण या रोडला एकही गाडी नाहीये. एकही मध्ये आडवं काही येणार नाहीये. कुत्रं येणार नाही, मांजर येणार नाही, सगळं मान्य आहे. माणूस येणार नाही. अख्खा रोड मोकळा आहे आणि वातावरण पण इतकं छान झालेलं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक वाडा दाखवतो. मस्त शिंदे वाडा बांधलेला आहे इथं. तुम्ही पाहू शकता किती. एकच मिनटं दुसराच दाखवला. हा वाला पहा किती छान केलेला आहे. शिंदेवाडा नाव ठेवलेलं आहे याला. आणि इतकं छान वाडा केलेला ना मित्रांनो यांनी की अक्षरशः एखाद्या गडाप्रमाणे त्यांनी केलेलं आहे मस्त छान. आणि मला खूप आवडतो तो वाडा. तर मी एकदा व्हिजिट केली होती त्याच्यामध्ये. तर आतमध्ये इतकं छान छान केलेलं आहे ना त्यांनी. असं वाटतं की इथेच राहावं किंवा आपण पण असंच वाडा बांधावं. तर मित्रांनो कमेंट करून सांगा की हा वाडा आपण बांधावा का अशा पद्धतीचा. पण आतून खूप छान आहे. तुम्हाला दाखवेल मी एक दिवस. पण मला खूप आवडला. पण त्यासाठी तुमची असा वाडा बांधण्यासाठी तुमचा सपोर्टची गरज आहे. तुम्ही जेवढा भरभरून सपोर्ट आम्हाला करणार तेवढा आम्ही असा वाडा स्वप्नामध्ये जो पाहिला आहे तो सत्यामध्ये उतरू शकतो. तर प्रगती छानपैकी गाडी शिकलेली आहे आता. म्हणजे एवढी परफेक्टली नाहीये पण आता होणारच आहे परफेक्ट. आता मित्रांनो तिला मी जवळपास 1 ते 1.5 महिना मी गाडी शिकवत होतो. ती परफेक्ट झाली होती. पण तिला तिचं माइंड असं आहे की ती विसरभोळी आहे खूप. तिला गाडी चालवायचं स्टार्ट करायचं ते सुद्धा विसरून गेली. तर आता इथं वळून घ्या. तर काय करायचं पूर्ण फुल टर्न मारायचं माझ्या साईडला. पूर्ण टर्न मारला. आता जाऊ द्यायची पुढं. बंद झाली गाडी. जाऊ दे हळूहळू. जाऊ दे हळूहळू. जाऊ दे हळूहळू. काय होतं मित्रांनो जाऊ दे, कधी जाऊ दे. माणसाची जाऊ दे. माइंडची जाऊ दे. कॅपॅसिटी संपली की तसं होतं बरं का. बरं. खूप लेडीजचं होतं त्याच्यामुळं काय नाही. आता पूर्ण टर्न घ्यायचा. आणि आता रिव्हर्स गिअर टाक. रिव्हर्स. आता घे हळूहळू माग घे माग घे घे घे. काहीच नाही माग. कॅमेऱ्यात बघ ना काहीच नाही दिसत. घे मागं पूर्ण. जाऊ दे पूर्ण. जोपर्यंत मोठं वाजत नाही ते तोपर्यंत थांबायचंच नाही. जाऊ दे ना. जाऊ दे अजून नाही जागा. बस तू अजून राहिलं ना की मग थांबायचं. आता गिअर पहिला टाक माग. आता ही झाली डीवर पडली म्हणजे ड्राईव्ह मोडला आली. मस्त जाऊ दे. आता 1 राऊंड झालाय तुझा. आता जाऊ दे काय सोडूच हे करू नको. अरे मी आहे ना. तू काहीच घाबरू नको. भिली ना तर तुला मी वर्षभर जरी गाडी शिकवली प्रगती आणि तू जर भिली तर कधीच नाही चालू शकणार. त्यामुळं आपलं पेट्रोल चाललंय लक्षात ठेव. हे पेट्रोल चाललंय नुकसान चाललंय आपलं बरोबर. मित्रांनो पेट्रोल महत्वाचं की बायको महत्वाचं. हां तर बायको महत्वाची आहे. पण बायको ही इतकी विसरभोळी आहे की तिला 1.5 महिना झाले मी गाडी शिकवली. परफेक्ट गाडी चालवली. पण ती जी घाबरती आणि भांडणं करायला अजिबात 1 मिनिट बी घाबरत नाही.
अशी भांडणं करते, अशी भांडणं करते. वाईट भांडणं करते. भांडणाला आहे ना थोडंही घाबरत नाही, थोडं पण. उलट इतकं मी घाबरत असन भांडणाला, पण ती एवढंच घाबरत नाही. आणि मी बाकीच्या सगळ्या गोष्टीला मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. ना व्यवसाय करायला घाबरत, ना रिस्क घ्यायला घाबरत, ना गाड्या चालवायला घाबरत नाही, कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. फक्त मी घाबरतो थोडंसं भांडणाला. पण ते पण आता हळूहळू मी मस्तपैकी ट्रेन झालेलो आहे या वाघिणी सोबत राहून, या भांडखोर बायको सोबत राहून. त्याच्यामुळं ते पण आता कमी दूर झालेली आहे. पण आता कारण ही जी आपल्या रक्तामध्येच आहे, वाकल पण मोडणार नाही. अरे चुकलं चुकलं मोडल पण वाकणार नाही. हा तशात आपल्यात हे आहे, त्याच्यामुळे आपली भांडणाची तर काही विशेष नाही. आपल्याला पाहिलं का कोणाला मित्रांनो, नाही मित्रांनो पाहिलं का किती विसरळबोळे, उलट बोलती. मॉडेल पण वाकणार नाही बोलायचं, तर वाकल पण मोडणार नाही म्हणते. मिस्टेक मिस्टेक म्हणजे लय मिस्टेक आहे, लय विसरळबोळे, लय विसरळबोळे. तर मित्रांनो शिव खेळतोय. काय काय म्हणला? कुठे दिसेना मला. हा झोका खेळतोय. तर शिव मित्रांनो झोका खेळत बसलेला आहे छानपैकी, एक नंबर मध्ये. बाय बाय. आणि आता ही गाडी रिवर्स घेत आहे प्रगती. आणि गाडीला सेन्सर लय, बस थोडं टच, जरी टच झालं ना की लगेच गाडी फुल स्पीड मध्ये पुढे जाते. आपल्या साध्या गाड्यासारखी गाडी नाहीये. स्विफ्ट डिझायर सेन्सरला ये नाही, त्याला पिकअप जास्त आहे. हा बस. गाडी थोडी चुकलेली आहे वळवायला, त्याच्यामुळं एवढ्याच्यात कट्टी गाडी मला. नाही नाही, पण तशी वळवायचीच नाही. लई चुकलेली गाडी वळवायला, कारण तू जास्त अलीकडे घेतली गाडी. लई चुकीची, लई भाषेचा राव. ते मासे जाऊ दे, पूर्ण टन घे ना. अरे थांब थांब, तू जोपर्यंत पूर्ण टन नाही घेणार तोपर्यंत गाडीच वळणार नाही. अरे अंतरच किती राहिलं. पूर्ण टन घे ना, पूर्ण वळव ना. ही आता वळवली, इतके वेळ वळवायची ना. जाऊ दे, काय नाही पुढं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ना, जाऊ दे. हे वळव आता माझ्याकडं. एवढा कचकन ब्रेक नाही मारायचा. भीती वाटते. भीती नाही बाई. आता तुला भीतीच दाखवतो. थांब जरा थांब, आता मी व्हिडिओ बंद करतो ना, तुला भीतीच दाखवतो. नाही. मग जाऊ दे ना. भीती वाटते असं आयुष्यभर भीती वाटणारच आहे तुला. आपल्याला लय मग राग येतो बाबा असं. हा का? मग अजिबात घाबरायचं नाही. काय रे? बर बर. दिसनच आता. मोबाईल घेतलाय मित्रांनो. मला आजपर्यंत कधी मित्रांनो मोबाईल नाही दिला, माहितीये. आणि आपला अरे, स्वतःचा 1.5 लाखाचा. मित्रांनो जसं 2.5 तुम्हाला लाखाचा. सांगितलं की ही बाई विसरळबोळी आहे, त्यामुळे हिला ते 50 लाखाचा जरी मोबाईल घेतला तरी तिला ते चालवताच येत नाही. हा. तिला असं साधा घेतलेला आहे तेच चालवता येत नाही. तिला मला म्हणते ओ मला शिकवा ना, ओ मला शिकवा ना. आणि छोट्या छोट्या गोष्टी, व्हॉट्सअप चालवायला शिकवायला लागते, फेसबुक चालवायला शिकायला लागते, पुन्हा काय सेटिंग असेल ती शिकवायला लागते. म्हणजे इतकी फोन लावायचं सुद्धा शिकवायला लागते. एवढी विसरळबोळी एवढी. मित्रांनो, आणि एकदा शिकवलेलं कधीच लक्षात राहत. वातावरण होतं आमच्या आईवडिलाचं इथं. स्ट्रिक्ट वातावरण होतं. आमच्या आईवडील सगळ्या गोष्टी कधी म्हणजे आमच्याकडे स्वातंत्र्य नव्हतंच मुलींना. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम झाला माहितीये का, की बाबा चला ज्या गोष्टी असतील ना ते तुमच्या तिकडे नवऱ्याच्या ते गेल्यावर आम्हाला कधी आमच्या वडिलांनी कट किंवा केस पण कापू दिले नाही, किंवा अशा जीन्स पॅन्ट वगैरे तर खूपच दूरची गोष्ट राहिली. त्यामुळे आमच्यात तिघी बहिणीमध्ये हेच खूप मोठं डिफरंट आहे की जे काय घडलंय ते ज्याच्या त्याच्या हिमतीवर आणि ज्याच्या त्याच्या नवऱ्याच्या घरी, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतरच ज्याच्या त्याच्या घरी सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता माझी मोठी ताईचं खूप कमी वयात लग्न झालं, तरी पण तिचं सगळं शिक्षण त्याच्या घरच्यांनी लोकांनी केलं बरं का. केलं त्याचा काही विषय नाही, पण माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केला. आणि पुढे जाऊन वळव. एवढ्या लवकर नाही वळवायचं. पुढे जाऊन वळव. हा आता वळव. आणि पूर्ण तिच्या वळव. घरातल्या लोकांनी पण सपोर्ट केला बरं का. तिच्या मिस्टरांनी पूर्ण वळव. म्हणले की नाही का आम्ही शिकवतो, त्याचा काही विषय नाही, आम्ही शिकवतो, फक्त तुम्ही सपोर्ट करा थोडा. माझे पप्पा म्हटले हा ठीक आहे चालेल. ब्रेक सोड बरं. घाबरू नको. ब्रेक सोड बरं. तू असं दाबू का नको, सोडू का नको असं केलं ना तर कधीच गाडी नाही शिकणार. पटकन सोडून द्यायचं ब्रेक. कारण असं घाबरत चालवलं ना तर माणसाला एक्सपर्ट होता येत नाही. जे काय असेल ते बिना घाबरता रिवर्स गिअर टाक ना.
आणि रिवर्स पडला का नाही कसं कळणार? कॅमेरा लागल्याशिवाय रिवर्स जात नाही गाडी, कधी बी लक्षात ठेवायचं. कॅमेरा जर लागला तर म्हणायचं मागं गाडी चालली, नाही तर लागला तर म्हणायचं रिवर्स पडलेला नाही. वळव पूर्ण, ब्रेक सोड ना पटकन. सोडलं ना. नाही पूर्ण सोड ना. भीती वाटते. अरे मी आहे ना, भीती काय वाटायची, मी आहे ना. आणि वाजलं की बस आता वळती, बस आता वळती ना गाडी. आपला अंदाज घ्यायचा, गाडी जर वळत असेल तर लई पण मागं नाही घ्यायची. पूर्ण वळव पहिली माझ्या साईडला. हां वळव, हां जाऊ दे आता. बघ शिकली ना. आणि मोठे ताईने पण गाडी नंतर शिकली बरं का, असं म्हणजे घरी नाही कधी शिकली. फक्त घरी आमच्या आईवडिलांनी प्रत्येक गोष्टीचा शौक केला, खाणे आणि घरात राहणे. आमच्या आजोबा तर पहिले म्हणायचे 7च्या आत घरात, म्हणजे मुलीला कधी बाहेरची विदत नव्हती. आमच्या इथं लई मोठी पद्धत होती बरं का. म्हणजे पहिल्या काळातले जुन्या काळातले लोक असल्यामुळं म्हणजे आमच्या आजोबा बी वडील पण त्यांची मानसिकता हीच होती की बायकांनी जास्त म्हणजे नाही का परंपरेनुसार आपलं घर आणि मूल, चूल आणि मूल हेच सांभाळावा, एवढी आमच्या घरातली प्रथा होती असं आमच्या आईवडिलांना वाटायचं. आमच्या आईवडील कधीच म्हणजे कोणत्याच गोष्टी स्वातंत्र्य नाही ना, कधी फिरायला नाही ना, कुठंच नाही ना, काहीच नाही. जे असेल त्या आईवडिलाच्या पाठीमागं जायचं. आजपर्यंत जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आमच्या आईवडीलच आम्हाला कपडे आणायची. कधीच कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं की स्वतः जाऊन स्वतः कपडे चॉईस करून आणावं, कधीच नाही. आमच्या आईवडीलच आणायची. जोपर्यंत म्हणजे मला तरी कळतं की आमचे लग्न होईपर्यंत तरी आमच्या आईवडिलांनाच कपडे आणायचे बरं का. असं म्हणजे आमच्या घरातली चालत आलेली रीत आहे बरं का. बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण आमच्या घरी चालू होतं. कधी केस कापायचे असतील तरी पण आमच्या घरी यायचा वारी. सांगायचं तात्पर्य म्हणजे आमचे वडील नाही का, जोपर्यंत आम्हाला कळत होतं ना तोपर्यंत आमच्या इथं एक घेणेकर काका म्हणून होते. तर पप्पा म्हणजे आमचे काय करायचे माहिती आहे का, मुलींना बाहेर नको म्हणून आमच्या घरीच आणायचे, रात्री संध्याकाळी सकाळ काय असेल टायमिंगनुसार. आमचे पप्पा पहिले शिक्षक होते ना, तर पप्पा काय करायचे त्यांच्या टायमिंगनुसार जे नावी किंवा वारीक म्हणतात नाही का ते आणायचे आणि घरीच कटिंग करायची. आणि आमचा एकुलता एक भाऊ लाडका कृष्णा, ते आम्ही काय करायचो, चुकते का काय? बरोबर आहे. जाऊ दे आता पुढे जातेस का मग? बघितलं का मित्रांनो, आता इथं आली 2 राऊंड मारले. आता 2 राऊंड मारले तरी आता मलाच विचारते आता पुढं जायचं का आता मागं जायचं, आता इकडं वळायची का आता तिकडं वळायची. आता तुम्हीच कमेंट करून सांगा नक्की काय करावं. अभि तो मेरा मेमरी शिव मागं खेळतोय तिकडं, मेमरी खराब झालेली आहे. कभी भूल भुलैया भूला मित्रांनो. गजनी. तर मित्रांनो कमेंट करून सांगा मला नवरा भेटला असा. मला असं वाटायचं की माझ्यापेक्षा भांडखोर असन, पण झालं उलटच. माझा नवरा जरा भोळा आहे आणि थोडा काय म्हणते त्याला, सगळं खोटं सांगते मित्रांनो. मला म्हणली बस की आता किती वळवणार, एवढी जास्त नाही वळवायची. मग ती वळवली पाहिजे, पूर्ण वळवली तर आता इकडं हे होऊ शकते. लई वळू नको आता, पहिली पुढं जाऊ दे. लई वळू नको आता, पहिली पुढं जाऊ दे. अरे लई नको वळू, पहिली पुढं जाऊ दे आणि मग आता वळव. जास्त मागं घेतली ना तर ह्याला घासत असते ना गाडी खाली. मग जास्त मागं पण नाही घ्यायची, अर्ध्यातच मागं घ्यायची. तर आता मित्रांनो ही गाडी शिकलेली आहे, तर आता बघू आपण. चला तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून माझ्या सांगा. एवढ्या विषयाचा राहू नका. माझी गाडी म्हणजे गाडी असते बरं का, सांगायचं तात्पर्य. कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही व्लॉग बनवले पाहिजे का नाही बनवले पाहिजे, तुम्हाला आवडत आहेत का नाही आवडत आहेत ते पण सांगा. कारण आम्ही खूप मध्ये मध्ये गॅप करून व्लॉग बनवत असतोय, कारण आमचं सगळं पाण्याचा व्यवसाय चालू असल्यामुळे कंटिन्यू पळावं लागते. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पळावं लागते. त्याच्यामुळे आता वेळेचं लई नियोजन होईना झाले. पण माझं स्वप्न आहे की मला व्लॉगमध्येच करिअर करायचं आहे. तर व्लॉगमध्ये म्हणण्यापेक्षा यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे. तर यूट्यूबमधनं मला काय काय केलं पाहिजे करिअरमध्ये, काय काय चान्सेस आहेत, काय काय व्हावं आहे मला, म्हणजे माझ्या स्किलवरून तुम्ही गेस करा आणि मला तेवढं कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, बाय.